हॅलो, कसे आहात? किचन आयच्यामध्ये आपलं स्वागत. आज आपण करणार आहोत बीटची बर्फी. त्यासाठी साहित्य: एक बीट किसून घेतलंय, एक नारळ, बारीक झिरो रवा घेतलाय, बारीक रवा अर्ध्या वाटीला कमी, एक खवा, विलायची पावडर, साखर आणि तूप लागणार. चला आपण सुरुवात करू. अगोदर आपण रवा भाजून घेऊ. खमंग लाल चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे बर्फी चव येते चांगली. आपल्याला जर उपासाला करायचं असलं तर आपण रवा नाही टाकायचा, फक्त खवा टाकूनच तयार करायचं. रवा भाजूपर्यंत आपण ताटाला तूप लावून घेऊ. आपण अगोदर तसाच भाजून घेतलाय, कारण मग कण भाजून निघते एकदम असं. आणि तूप टाकलं की व्यवस्थित चिकटते, मग व्यवस्थित सगळं पूर्ण भाजून निघत नाही. त्याच्याने चांगलं लालसर कलर बदलू द्यायचा, नंतर तूप टाकायचं, छान भाजते. आपला रवा चांगला गुलाबी कलर झाला, आता आपण काढून घेऊया. आपली कढई तापायला ठेवू. आता आपण त्याच्यात तूप टाकू. तूप आपल्या आवडीने आपल्याला किती टाकायचं ते, आणि तूप नसलं टाकायचं आपण बिना तुपाची करू शकतो. आपलं तूप गरम झाले, पण याच्यात बीट टाकून घेऊ. आपल्याला आता थोडं परतून घ्यायचं, याच्यातच नारळ आणि साखर टाकून घ्यायचं. चांगलं परतीलं म्हणजे खमंग करावं लागतं. मग त्याच्यात नारळ टाकून घेऊ. एक नारळ आणि छोटंसं नारळ बीट बरोबर होतं. आपल्याला जर जास्त बीट टाकायचं असतं तर आपण जास्त पण टाकू शकतो. चांगलं परतून झालं बीट आणि नारळ. आता आपण त्याच्यात साखर टाकू. साखर त्याच्याच अंदाजाने घेतली, 1 वाटी साखर. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपण त्याच्यात एकच चिमूट मीठ टाकायचे, म्हणजे काय होतं, चव येते. असं सपक पदार्थ लागत नाही. गोड पदार्थात थोडीशी टाकायचीच कधी पण. हे आपण खवा थोडा किसून घेऊ. आता हे आपलं परतत आलंय चांगलं. आता याच्यात आपण खवा टाकून घेऊ. आता खवा किसलाय, टाकून घेऊ. आपलं चांगलं एक दिवस शिजलंय चांगलं व्यवस्थित. आपण याच्यात खवा ते व्यवस्थित चांगलं मिक्स झाले. आता आपण याच्यात रवा टाकून घेऊ. आता आपला रवा चांगला एक किलो मिक्स झालाय. आता आपण त्याच्यात विलायची पावडर टाकून घेऊ. म्हणजे मिक्स करू. झाले आपण सुटले करायचं. असं सुटलं की वड्या छान येतात. आता आपलं तयार झालं, हे गोळा झाला. हे आता मस्त वड्या याच्या आता आपण काढून घेऊ. काढून त्याला आपण पसरून घेऊ. आता हे आपलं पसरून झाले. तूप लावून घेतले चमच्याला, म्हणजे चिकटत नाही. करून आता आपण याच्यावर काजू बदामची स्लाइस टाकू.
नंतर याला दाबून घेऊ, म्हणजे कसं पॅकची तसं गळत नाही, मग ते कट करताना खाताना दाबून घेऊ. हे झालं आहे थापणं असं करून. आता आपण याला थंड होऊ देऊ. थंड झाले की मग याच्या वड्या पाडून घेऊ. आपलं आता थंड झाले, आता आपण याच्या वड्या कट करून घेऊ. आपल्याला पाहिजे तशा आकाराच्या आपण करू शकतो. आपल्या आता वड्या पाडून झाल्या, तर आपण सर्व करूया. चला तर मग किचन आयच्यामधली बीटची वडी, बीटची बर्फी म्हणा तयार झाली. अशी करून पहा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला. थँक्यू.